न्यू आशीर्वाद व्यवस्थित चालत आहे. हा हे व्यवस्थित हा नाही समजलं ना. एक मिनिट. 25-26 म्हणजे अच्छा हा सेकंड कॉपी बनवली अशी हे आणि हे न्यू आशीर्वाद व्यवस्थित चालतंय ना, म्हणजे A2K26 चांगलं चालतंय आणि ह्याच्यात प्रॉब्लेम येतो. आता एकाच कॉम्प्युटरवर 2 सॉफ्टवेअर आहे, पण एक चांगलं चालतं एक नाही चालत आहे, तर आपण अपडेट कसं करायचं शिकून घेऊ आता. तर पहिले त्याच्या लोकेशन मध्ये जाऊन त्याची कॉपी बनवून घ्यायची. जस्ट तिथल्या तिथे एक कॉपी बनवायची. आता याला आपण नाव देऊन देऊ. हे ओल्ड आहे म्हणून आपण याला समोर ओ टाकून देऊ. ठीक आहे. ओच्या जागी कधी कधी 0 होऊन जातो, तर लक्ष ठेवायचं. आता आपल्याला A2K26 जे आहे ते ओके आहे, तर त्याच्यात जाऊ आपण आणि इथे फाईल टाईप्सला क्लिक करायचं. टाईपला क्लिक केलं की सगळ्या एका टाईपच्या फाईल्स एका ठिकाणी येतात. ह्या ऑब्जेक्ट फाईल या काही कामाच्या नाही, ह्या ज्या वरच्या आहेत ना ऑब्जेक्ट, ह्या डिलीट केल्या तरी चालतात. अप्लिकेशन फाईल ज्या आहेत त्या सगळ्या आपण कॉपी करून घेऊ. ते जसं सॉफ्टवेअर आहे तसं सेम हे चालायला लागेल. Y2K ची गरज नाही, पण कॉपी केली तरी आपण तिकडची पुन्हा बॅकअप टाकून देऊ. आता हे कॉपी केलं. आता हे आपण हिची जुनी आपली A2K26 होती त्याच्यात टाकू. म्हणजे हे आपण दुसऱ्या सॉफ्टवेअरनं या सॉफ्टवेअर अपडेट मारतोय. आशीर्वादचं चांगलं चालतोय A2K26 आणि E2K26 मध्ये प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम निघून जाईल. हे केलं त्याच्यानंतर मग पुन्हा A2K26 वर जायचं. आता याच्यात डॅट फाईल पाहिजे. आपल्याला माहिती आहे DISP जी असते फाईल ती डॅट फाईल असते. DISPHEAD हा, तर जितक्या डॅट फाईल आहेत त्याही कॉपी करून घ्यायच्या. इथपासून डॅट फाईल आहेत. हा इथपर्यंत कॉपी केल्या. A2K26 मध्ये टाकू आपण. म्हणजे तिकडचं पूर्ण जसं इकडे चालतं तसं इकडे आलं. पण आता काय झालं की डॅट वगैरे सगळं टाकलं तर आशीर्वादची डॅट फाईल आली असेल. म्हणजे इकडे जर आता तुम्ही पाहिलं DISP हेड, वृंदावन मध्ये आशीर्वादची फाईल आली. आपल्याला आता ती फाईल जुन्या ह्याच्यातनं टाकायची. तर आपण हे ओ नावाने कॉपी करून ठेवलं E2K26 O, त्याच्यात आपलं वृंदावनचं आहे. हा वृंदावनचं. तर DISPHEAD आणि कंट्रोलचं बटन जर दाबून ठेवलं, आता खाली जायचं आणि EXPIHEAD पाहिजे आपल्याला. टाईपला क्लिक केलं, हा ते आजूबाजूला आलं. तर कंट्रोलचं बटन दाबून ठेवलं तर ते 2-3 आपण सिलेक्ट करू शकतो. तर DISPHEAD EXPIHEAD आपण टाकून देऊ. कॉपी करू. इथे पहा आता लेफ्ट साईडला A2K26 दिसतच आहे इथे. आपल्याला E2K26 मध्ये टाकायचं. हा, तर E2K26 मध्ये जाऊ आपण आणि DISPHEAD टाकून देऊ. EXPIHEAD दोन्ही टाकले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा ओल्ड मध्ये जाऊ. इथे Y2K त्याची टाकावं लागेल अप्लिकेशन फाईल. सॉर्टिंग नाही आलं तर मी लगेच नेमला क्लिक केलं. नेमला क्लिक केलं तर सॉर्टेड येऊन जातात. तर EXPIHEAD कॉपी करून घेऊ. ती पण E2K26
मध्ये टाकून देऊ. त्याच्यानंतर मग लायसन्सची जी फाईल असते ती असते LICCHK.dat. ही फाईल कॉपी करू, ती पण E2K26 मध्ये टाकून देऊ. म्हणजे या कोणत्या फाईल आहेत ज्या मी तुम्हाला इन्स्टॉलेशन फाईल पाठवतो ना, समजा एखाद्या वेळेला लक्षात नाही राहिलं तर इन्स्टॉलेशनच्या फाईल्स पाहून घ्यायच्या. त्या 5-6 ज्या फाईल असतात ना, EXB आहे, DISP आहे, हा, आणि LICCHK.dat त्याच्यात नसते, पण ती लक्षात ठेवून टाकावं लागतं, त्याच्यात पासवर्ड असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता इथे Y2K चालवून पाहू एकदा आपण. हा, आलाय, वृंदावनचं इथे आलेलं आहे. ठीक आहे. आता पूर्ण सॉफ्टवेअर तिकडचं इकडे आपण अपडेट केलं. हा, तर exe.dat फाईल टाकल्या आपण आणि इन्स्टॉलेशनच्या फाईल टाकल्या, DISP आहे, EXB आहे, LICCHK.dat आणि Y2K. आता पहा बरं तो प्रॉब्लेम तुम्हाला येतोय का. आता आपण बॅकअप करू शकतो एका सॉफ्टवेअरचं दुसऱ्या सॉफ्टवेअर. जिथे एका कॉम्प्युटर 2 सॉफ्टवेअर चांगले चालतात, 2 पैकी एक चांगलं चालतं आणि एक नाही चालत आहे,